मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या मतमोजणीत 19व्या फेरीपासून पारदर्शकतेचा अभाव, अनिल परबांचा आरोप। एआरओ आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक, परबांचा दावा। उत्तर पश्चिम मुंबईमधला निकाल हा आदर्श घोटाळा, संजय राऊत यांचा आरोप। तर रवींद्र वायकरांना खासदारकीची शपथ घेण्यापासून रोखण्याचंही आवाहन। लोकसभा निवडणुकीनंतर राज्य भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। विधानसभेसाठी प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती, प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा प्रभारी आढावा घेणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष विधानसभेला जागा वाढवून मागण्याची शक्यता। पवार गट मवियाकडे 100 जागांचा प्रस्ताव ठेवणार। पुण्यातील विधानसभेच्या जागांवरून मवियात रस्सीखेच होण्याची शक्यता। शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही पुण्यातल्या 6 जागांवर दावा। सरकारकडून ओबीसी आंदोलनाची दखल घेतली जात नाही, लक्ष्मण हाकेंचा आरोप। उपोषण थांबवणार नसल्याचं केलं स्पष्ट। पंतप्रधान मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार, ओबीसींच्या विरोधात निर्णय होत असेल तर लक्ष्मण हाकेंसोबत आंदोलनात उतरणार, छगन भुजबळ यांचा इशारा। एकोणीस आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधणार। आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांचं पंकजा मुंडेंकडून सांत्वन। बीडमध्ये पंकजांचा पराभव झाल्यावर सचिन मुंडे या तरुणांनी संपवलेलं जीवन। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात महावितरणच्या हलगर्जीपणाचा कळस। सर्व्हिस तारेत करंट शिरल्यामुळे एकाच कुटुंबातल्या 3घांचा मृत्यू। नागपूरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, उकाड्याने हैराण नागपूरकरांना दिलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।